गोरक्षा समित्यांचे काम तोडपाणीच, पंतप्रधानांचेच उदाहरण देत आमदार नायकवडींचा आरोप. गोरक्षा समित्यांचे काम जनावरांची वाहतूक अडवून पोलिसांच्या नावाखाली तोडपाणी करण्यासाठीच असते, असा गंभीर आरोप आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे. ते सोमवारी दुपारी 3 वाजता मिरजेत पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार असलेले नायकवडी म्हणाले, गोरक्षा करणाऱ्या अनेक संघटना फक्त संशयावरून जनावरे अडवतात आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे सांगून अनेक वेळा जबरदस्ती व तोडपाणी करतात. याबाबत मी काही वेगळं सांगत नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही अशा गोरक्षक संघटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, असे ते म्हणाले. सध्या सांगली आणि मिरज परिसरात कुरेशी समाजाकडून कत्तल व्यवसाय, मांस विक्री आणि जनावरांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या 6 दिवसांपासून कुरेशी समाज संपावर आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नायकवडी म्हणाले की गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना जनावरांची वाहतूक अडवण्याचा कायदेशीर अधिकार नाही. संशयास्पद वाहने दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी आणि कारवाई पोलिसांनीच करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे गोरक्षक संघटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सत्ताधारी गटातील आमदारांकडून अशा स्वरूपाची थेट टीका झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. आज माझ्याकडे हे जनावरांची खरेदी विक्रीचा व्यापार करणाऱ्या लोकांच्याही काय अडचणी होत्या की त्यांना काही लोक काही संघटनांच्या नावाखाली अडवतात जनावरांनी भरलेल्या गाड्या, आणि मग त्यांना दमदाटी करून चल पोलीस स्टेशनला वगैरे करून मग तोडपाणी करायचं असा विषय, आणि ह्याचा त्रास त्या व्यापाऱ्यांना होत होता. म्हणून त्यांनीही माझ्याकडे विनंती केलेली की या संबंधात काहीतरी मार्ग काढावा. त्यांची अडचणीसुद्धा आज आपण उपाधीक्षक गेल्डर साहेबांच्या समोर त्यांनी मांडलेले आहे, आणि त्यातल्या काही चुकीच्या चाललेल्या गोष्टींना कसा आळा बसवता येईल. काही जणांनी उगाच संघटनेच्या नावाखाली दुकानं उघडलेली, त्याचं काही संबंध आहे. हा ठीक आहे, गाडीत जर गोवंश असं काय असेल तर मान्य आहे, तेव्हा त्याला एखादी शंकास्पद नजरेनं बघून त्याला आपण अडवू शकू किंवा त्याची शहानिशा करू शकू, पण हा अधिकार यांना कोणी दिला? ते काय पोलीस आहेत का? काही शासनाने यांना अधिकार दिला असं काही नाही आहे. तुम्ही इन्फॉर्म करा पोलिसांना, पोलीस योग्य ते काय असेल त्यातलं चौकशी करून त्या संदर्भात जर चुकीचं होत असेल तर गुन्हा दाखल करतील, नसेल तर त्यांना जा म्हणतील. पण हे लोक आता केवळ संघटना आणि हे वगैरे हे नाव आहे, फक्त तोडपाणी हा विषय महत्त्वाचा आहे. आपल्याला सांगतो, मीच सांगतोय म्हणून नव्हे, नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे जाहीरपणानं. तुम्ही क्लिप ऐकली असेल मोदी साहेबांची की गोरक्षक कौन है मैं अच्छी तरह जानता हूँ, हे तोडपाणी करने वाले लोग हैं. हे नरेंद्र मोदींनी सांगितलं, इद्रिस नायकवडीने नव्हे. म्हणजे ह्याची व्याप्ती किती आहे आणि ही कुठेतरी थांबावं लागेल, आणि लोकांना चांगल्या पद्धतीने त्यांचं व्यापार उद्यम त्यांना करता आलं पाहिजे. ते काही 2 नंबर धंदे नाहीत किंवा कायद्याचं उल्लंघन करून कुठं काम करत नाहीत. मग त्यांनी का त्रास सहन करावा? आणि मग ते लाईव्ह स्टॉक आहे म्हणून काही डिटेन करायचं आणि मग त्यात लाईव्ह स्टॉकचं नुकसान होऊ नये म्हणून मग त्याचा गैरफायदा घेऊन तोडपाण्या करायच्या, काही अवाजवी मागण्या करायच्या आणि त्या पूर्ण करून घ्यायचा, हा एक व्यवसाय झालेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात चांगली चर्चा या ठिकाणी आज झाली, सकारात्मक, आणि ज्या सूचना त्या व्यापाऱ्यांना द्यायच्या होत्या त्या दिलेल्या आहेत. या पुढच्या काळात असे प्रसंग उद्भवले तर तातडीनेच त्याबद्दलचं जे काय असेल ते कारवाई केली.